हॅलो फ्रेंड्स, आज आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियलचे इम्पॉर्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग डेफिनेशन पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल पाहणार आहोत इनिशियल सेटिंग टाइम, सेकंड वन फायनल सेटिंग टाइम, थर्ड वन फ्लॅश सेट, थर्ड वन सेग्रिगेशन, द लास्ट वन ब्लेडिंग. तर चला आपण सुरुवात करूया. द फर्स्ट डेफिनेशन, इनिशियल सेटिंग टाइम, द टाइम ॲट विच सिमेंट स्टार्ट सेटिंग प्रोसेस. म्हणजे जेव्हा आपली सेटिंग होण्याची प्रोसेस असते त्याला म्हणायचे इनिशियल सेटिंग टाइम. सेकंड डेफिनेशन आहे आपली फायनल सेटिंग टाइम, द टाइम ॲट विच द सिमेंट एंड्स इट्स सेटिंग प्रोसेस अँड बिकम्स हार्ड. तर सेटिंग प्रोसेस पासून ते हार्ड होईपर्यंत जी प्रोसेस असते त्याला म्हणायचं फायनल सेटिंग टाइम. सिमेंट असो की मॉर्टर असो की कॉन्क्रीट असो, सेम प्रोसिजर असते, सेटिंग ॲज वेल ॲज हार्ड प्रोसेस. थर्ड डेफिनेशन आहे आपली फ्लॅश सेट. इट इज the stiffening of cement paste without strength development with heat evaluation. तर यामध्ये पहा तुम्ही इमेज मध्ये फ्लॅश सेट म्हणजे जिथून इनिशियल अँड सेटिंग पर्यंत जी काही प्रोसेस होते विदाउट स्ट्रेंथ डेव्हलपमेंट अँड विथ हीट इव्हॉल्युशन त्याला म्हणायचं फ्लॅश सेट. थर्ड डेफिनेशन पाहूया आपण सेग्रिगेशन. The breaking up of cohesion separation of in a coarse aggregate in a mass of concrete. सेग्रिगेशन म्हणल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे इमेज मध्ये पाहिल्याप्रमाणे, म्हणजे सेपरेशन ऑफ पार्ट होणार. म्हणजे त्यामध्ये जे आपण ऍड मिक्सचर्स जे ऍड केलेले आहेत, ऍग्रिगेट असेल, सिमेंट असेल, कॉन्क्रीट असेल, तर आता प्रिव्हेंट करायचे आपण बघूया की याच्यापासून कसं आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. तर त्याच्यामध्ये अँगल आपल्याला व्यवस्थित प्रोव्हाइड करता आलं पाहिजे. त्यानंतर जे बूम प्लेसर आहे कॉन्क्रीट मध्ये जे काय हाईट असणार आहे ते 1.5 मीटर असलं पाहिजे. ऍग्रिगेटची ग्रेडिंग असली पाहिजे. प्रॉपर त्याला सप्लिमेंटरी जे काही सिमेंट मटेरियल आहे किंवा अदर कॉन्क्रीट मिक्स आपण ऍड करणार आहे ते व्यवस्थितरित्या केलं पाहिजे. आणि त्यामध्ये यूज द राईट अमाऊंट ऑफ वॉटर, त्यामध्ये राईट अमाऊंट ऑफ वॉटर यूज केलं पाहिजे. म्हणजे किती लागणार आहे त्यामध्ये किती त्यामध्ये अमाऊंट ऑफ वॉटर आहे किंवा कसं त्याचं मिक्सर आहे त्यानुसार असणार आहे. त्यानंतर डायमीटर असेल ते असेल, व्हायब्रेशन असेल, जे काही ओव्हरवर्किंग सरफेस ऑफ कॉन्क्रीट आहे त्यानुसार असणार आहे. आणि यामध्ये आपण काय करणार आहे, अवॉइड जे क्रॅक आहे ते, त्यानंतर लोड बेरिंग कॅपॅसिटी ऑफ कॉन्क्रीट ते असणार आहे. आणि याच्यामध्ये इन्क्रीज परमॅबिलिटी होते, म्हणजे अमाऊंट ऑफ वॉटर जास्त असणार आहे, त्यामुळं सेग्रिगेशन म्हणजे प्रोड्यूस होतो. ओके, तर ह्यामध्ये होऊ नये त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सरफेस जो आहे कॉन्क्रीटचा सरफेस जो आहे ते अवॉइड करता आलं पाहिजे, ओव्हरवर्किंग करायचं नाहीये. त्यानंतर निडर डायमीटर यूज करायची व्यवस्थित प्रॉपररित्या, म्हणजे अप्रोप्रिएट जे यूज करायचे त्यानुसार. ओके, त्याला म्हणायचं सेग्रिगेशन. म्हणजे सेग्रिगेशन म्हणजे काय असतं की ब्रेकिंग ऑफ कोहिजन असतं. त्यामध्ये कोर्स ऍग्रिगेट काय होतात की सेपरेशन होत असतात. आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की प्रिव्हेंट कसं करायचं. ओके, म्हणजे ते प्रिव्हेंट आपण व्यवस्थितरित्या केलं तर सेग्रिगेशन अवॉइड करता येतं, त्याला म्हणायचं सेग्रिगेशन. लास्ट डेफिनेशन आपण पाहणार आहोत ब्लीडिंग. द ब्लीडिंग ऑफ सिमेंट ॲज वेल ॲज कॉन्क्रीट. ओके, तर डेफिनेशन पाहूया. इट इज अ फॉर्म ऑफ सेग्रिगेशन इन विच सम ऑफ वॉटर इन द मिक्स टेंड्स टू राईज टू द सरफेस ऑफ फ्रेशली प्लेस्ड कॉन्क्रीट. ओके, याच्या अगोदर आपण सेग्रिगेशन पाहिलेलं होतं. सेग्रिगेशन म्हणजे सर्वांना समजलं का, ज्यामध्ये सेपरेट पार्ट होतात. ओके, म्हणजे ऍग्रिगेट तुम्हाला बाहेर दिसतात त्याला म्हणायचं सेग्रिगेशन. या जे तुम्हाला दोन इमेजेस दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की सेग्रिगेशन अँड ब्लेडिंग ऑफ कॉन्क्रीट. तर ब्लेडिंग ऑफ कॉन्क्रीट मध्ये काय होतं, सेग्रिगेशन झाल्यानंतर त्यामध्ये वॉटर जास्त होतं. वॉटर जास्त झाल्यामुळं काय होतं, ते कॉन्क्रीट म्हणजे पूर्ण काय होऊ शकतं की ते लेअर मध्ये दिसते तुम्हाला त्याप्रमाणे होऊ शकतं. तर आता याला प्रिव्हेंट कसं करायचं तर हे तुम्हाला यामध्ये मी एक्सप्लेन करेन. तर पहिल्यांदा यामध्ये वॉटर क्वांटिटी आपल्याला कमी करायची. ओके, म्हणजे रिड्यूस वॉटर क्वांटिटी अँड वॉटर कंटेंट. ओके, म्हणजे कमी वॉटर तुम्हाला टाकायचे कॉन्क्रीटमध्ये. आणि जो स्लम्प मिक्स आहे तो लोअर असला पाहिजे, तरच काय होतं, रिड्यूस वॉटर कंटेंट होत असतं. त्यानंतर यूज फायनर सिमेंट, म्हणजे सिमेंटची जी ग्रेड आहे तर ती फाईन असली पाहिजे. म्हणजे फायनल सिमेंट तुम्ही यूज करणार आहे, त्यामुळं काय होतं की पोर स्ट्रक्चर निर्माण होत नाही, म्हणजे पोर स्ट्रक्चर रिफाईन होत नाही. त्यानंतर आहे आणि क्रॅकिंग पण होत नाही. आणि जास्त दिवस टिकण्यासाठी जे फाईन सिमेंट असतं तेच आपण मोस्टली यूज करतो. त्यानंतर ऍड मोर फाईन्स, म्हणजे मोर फाईन्स मटेरियल असेल, सँड असेल,
सिमेंट मटेरियल असेल किंवा अदर ऍडमिक्चर्स आपण यूज करणार आहे, तर हे कसं असलं पाहिजे, फाईन मध्ये असलं पाहिजे. तर त्यामुळे काय होतं, ब्लिडिंग हे कमी प्रमाणात होतं. त्यानंतर यूज फ्लाय ऍश. जे फ्लाय ऍश आहे ते सुद्धा आपण यूज करू शकतो. त्यामुळे काय होतं, क्रॅकिंग आणि परमॅबिलिटी रिड्यूस होते. ओके, म्हणजे फ्लाय ऍश मोस्टली म्हणजे क्रॅक होऊ नये आणि टिकण्यासाठी जास्त असतं, डेन्सर असतं, मोर ड्युरेबल असतो कॉन्क्रीट, त्यासाठी आपण काय करतो, फ्लाय ऍशचा यूज करतो. त्यानंतर यूज एअर टर्निंग ऍडमिक्चर्स. तर ह्यामुळे आपण काय करतो, म्हणजे जे ऍडमिक्चर्स आहेत त्यामुळे अमाऊंट ऑफ वॉटर काय होतं की कमी होतं. त्यामध्ये एअर कंटेंट इन्क्रीज होतं. त्यामुळं एअर एंटरनिंग ऍडमिक्चर्स आपण यूज करतो. तर हे झालं ब्लिडिंग. सगळ्यांना समजलं असेल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.